हे बघा आता आपण लिव्हिंग रूम मध्ये आलेलो आहोत। लिव्हिंग रूम मध्ये तिकडे आपल्याला एक अटॅच बाल्कनी सुद्धा पाहायला हा आहे। लिव्हिंग साईज सुद्धा खूप चांगली असणार आहे। किचन मध्ये जाऊयात। किचन दाखवण्याआधी एक गोष्ट सांगेन मित्रांनो, स्टेशन पासून तुम्हाला जवळच 2 BHK फ्लॅट खरेदी करायचा असेल तर आज खूप चांगली डील तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे। फ्लॅट पाहण्यासाठी पुढे जाणारच आहोत, त्याआधी बिल्डिंग बाहेरून कशी दिसते पाहून घ्या। आज आपण आलेलो आहोत बदलापूर वेस्ट मांजर्ली परिसरामधील मोहन ग्रीनवुड या बिल्डिंगमध्ये। पुढे बरीचशी माहिती देणार आहे, त्यामुळे व्हिडिओला अर्धवट पाहू नका। हे बघा, बिल्डिंगमध्ये एंट्री करण्यापूर्वी या ठिकाणी खूप चांगली अशी एंट्री आपल्याला पाहायला मिळते आणि समोर तुम्हाला कार पार्किंग आणि बाईक पार्किंग करण्यासाठी बरीचशी जागा आहे। चला मग पुढे जाऊयात आणि बिल्डिंगमधील आजूबाजूचा परिसर व्यवस्थित पाहून घेऊयात। आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग आता आपण आपल्या मेन बिल्डिंगमध्ये एंट्री करूयात। बिल्डिंगमध्ये एंट्री केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती प्रशस्त अशी लॉबी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि समोरच हाय क्वालिटी जॉन्सन कंपनीची आपल्याला लिफ्ट पाहायला मिळते। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन फ्रेश व्हिडिओमध्ये। माझं नाव आहे अक्षय आणि तुम्ही पाहताय MH05 अक्षय। मित्रांनो, मुंबई पासून फक्त 1 तास ट्रॅव्हल करून तुम्हाला बदलापूर शहर पाहायला मिळेल। बदलापूर शहर दिवसेंदिवस किती चांगली प्रगती करतोय हे तुम्हाला माहितच असेल। त्यातल्या त्यात या ठिकाणी तुम्हाला फ्लॅटचे जे रेट आहेत ते खूप चांगले पाहायला मिळतात। या ठिकाणी येते काही वर्षानंतर मेट्रो सुद्धा येते, समृद्धी महामार्ग होतोय, खूप चांगले प्रोजेक्ट या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। आताच या ठिकाणी तुम्ही प्रॉपर्टी घेऊन ठेवलीत तर भविष्य काळामध्ये तुमचा खूप फायदा होणार आहे। म्हणून मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी स्टेशन पासून फक्त 8 ते 9 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सला असणाऱ्या बदलापूर वेस्ट मांजर्ली परिसरामधील सर्वात मोठा जो कॉम्प्लेक्स आहे अर्थात मोहन ग्रीनवुड याच्यामध्ये 2 BHK फ्लॅटचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। सुरुवातीला तुम्ही आपल्या या फ्लॅटची 10 सेकंदाची क्लिप पाहिली असेल, त्याच्यामुळे तुम्हाला कल्पना आलीच असेल। एकच मिनिटात या फ्लॅट बद्दल आणि कॉम्प्लेक्स बद्दल माहिती देतो, त्याच्यानंतर लगेच फ्लॅटचा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही पुढे जाऊ शकता। फक्त मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओज पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। मित्रांनो, या फ्लॅटचा बिल्टअप एरिया 920 स्क्वेअर फुटाचा आहे। याचा कार्पेट एरिया 630 स्क्वेअर फुटाचा आहे। 4थ्या माळ्यावरती हा फ्लॅट असणार आहे। 7 माळ्याची बिल्डिंग आहे। टोटल मोहन ग्रीनवुडचे 4 फेज आपल्याला पाहायला मिळतील। त्याच्यामध्ये दुसऱ्या फेज मध्ये हा 4थ्या माळ्यावरती तुमच्यासाठी फ्लॅट घेऊन आलेला आहे। या बिल्डिंगला पाहायला गेला ते 6 ते 7 वर्ष कंप्लीट झालेले आहेत। सोसायटी रजिस्टर झालेली आहे, त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही नॅशनलाइज बँकेमध्ये होम लोन आरामात करू शकता। या फ्लॅटला तुम्हाला खरेदी करायचं असेल तर याची फ्लॅट कॉस्ट 36,30,000 रुपीज असणार आहे। बघूयात ऑन टेबल स्लाइटली काहीतरी निगोशिएबल करू, पण मित्रांनो जास्त निगोशिएबल होणार नाहीये, कारण मोहन ग्रुप्स म्हटलं की या ठिकाणी तुम्हाला 2 BHK फ्लॅट 40 लाखाच्या वरतीच जातात। चला मग मित्रांनो, आता आपण फ्लॅटचा व्हिडिओ पाहून घेऊयात आणि व्हिडिओच्या एंडिंगला या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी किती डाऊन पेमेंट करायचं आहे, होम लोन किती करता येईल, ही पूर्ण लीगल बद्दल तुम्हाला मी माहिती देतो। चला मग आता फ्लॅटचा व्हिडिओ पाहून। बिल्डिंगचा खालचा परिसर पाहिल्यानंतर आणि थोडी माहिती घेतल्यानंतर फायनली आता आपण आपला 2 BHK फ्लॅट पाहण्यासाठी 4थ्या माळ्यावरती आलेलो आहोत। या ठिकाणी मध्ये जर तुम्ही पाहायला गेलात तर बघा, इथे 4थ्या माळ्यावरती आपण आलेलो आहोत। मधोमधी हाय क्वालिटी जॉन्सन कंपनीची लिफ्ट या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। प्रत्येक फ्लोअरवरती 4 रूम असणार आहेत। इकडे 2 रूम आहेत आणि या बाजूला 2 रूम आहेत। हा आपला रूम असणार आहे आणि इकडे स्टेअरकेस पाहायला मिळतात। मध्ये पॅसेज पाहून घ्या। चला तर मग लगेचच आता आपण रूम मध्ये एंट्री करूयात। रूम मध्ये एंट्री केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथे थोडी युनिक कॉन्सेप्ट पाहायला मिळते। एवढा स्पेस आपल्याला पाहायला मिळतो आणि पुढून इकडे आपला लिव्हिंग रूम स्टार्ट होतो। हे बघा, आता आपण लिव्हिंग रूम मध्ये आलेलो आहोत। लिव्हिंग रूम मध्ये तिकडे आपल्याला एक अटॅच बाल्कनी सुद्धा पाहायला मिळते। तिकडे जाऊयात, त्याआधी इकडे किती स्पेस आहे तुम्ही पाहून घ्या। हे बघा, आपण इकडून आलो होतो, सो इथून आपला हा आहे लिव्हिंग रूम। लिव्हिंग रूम मध्ये जसं की सांगितलं एक अटॅच बाल्कनी पाहायला मिळते। हे बघा, इथे लगभग आपल्याला 4 फुटाची बाल्कनी सुद्धा पाहायला मिळते आणि इकडे आपण सेफ्टी ग्रिल सुद्धा तुम्हाला लावून देतोय। इथून आपल्या बिल्डिंगचा जो गार्डन आहे, इनफॅक्ट चिल्ड्रन्स प्ले एरिया इथे पाहायला मिळतो। खूप चांगलं व्हेंटिलेशन येते, हवा किती जोरात चालू आहे तुम्ही इकडे खाली पाहू शकता। हा सगळा आजूबाजूचा परिसर खूप चांगला डेव्हलप झालेला आहे। ही पहा आपली बाल्कनी आणि इथून जर लिव्हिंग रूम तुम्ही पाहायला गेलात तर मोठा लिव्हिंग रूम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। सो आहे आपला लिव्हिंग रूम। याची साईज सुद्धा सांगतो, त्याआधी वरती पाहून घ्या। कोणत्या प्रकारचं लिकेज वगैरे नाही आपल्या फ्लॅटमध्ये। मित्रांनो, तुम्ही जर इथून स्ट्रेट गेलात तर हा तब्बल 15 फुटाचा आहे आणि आडवा 9 फुटाचा आहे। 15 बाय 9 फुटाचा आपल्याला हा लिव्हिंग रूम या ठिकाणी पाहायला मिळतो। या बाजूला आपण वॉलपेपर सुद्धा लावलेले तुम्ही पाहू शकता। चला मग आपण पहिल्या बेडरूम मध्ये जाऊयात लगेचच। हे बघा, लिव्हिंग रूमला अटॅचच इथे आपल्याला पहिला बेडरूम पाहायला मिळतो। बेडरूमची साईज सुद्धा खूप चांगली असणार आहे। हे बघा, इथे सुद्धा आपल्याला एक अटॅच बाल्कनी पाहायला मिळते। इकडून आलो होतो आपण, सो इथे सुद्धा आपल्याला बाल्कनी पाहायला मिळते। हे बघा, फ्लॅट खूप चांगला आहे मित्रांनो, स्टेशन पासून जवळ आहे। त्यातल्या त्यात जसं की मी सांगितलंच आहे सुरुवातीला
इथे आपण मॉस्किटो नेट सुद्धा लावलेला आहे आणि तिकडे आपली मेन एंट्री असणार आहे. हे बघा इथून पाहू शकता तुम्ही. आणि ही आपली बाल्कनी. सो इथून जर तुम्ही पाहायला गेलात तर बेडरूमची साईज खरंच खूप चांगली आहे. इथे वॉर्डरोब आणि तुमचा एक बेड आरामात बसणार आहे. ह्याची सुद्धा साईज सांगतो. वरती पाहून घ्या, इथेही कोणत्याही प्रकारचं लिकेज वगैरे नाहीये. मित्रांनो या ठिकाणाहून तुम्ही स्ट्रेट गेलात तर 11 फुटाचा आहे आणि आडवा 9 फुटाचा आहे. 11 बाय 9 फुटाचा आपल्याला बेडरूम पाहायला मिळतो. चला मग तुमचा टाइम खराब न करता लगेच पुढे जाऊयात. किचन आणि बाथरूमच्या मध्ये असणारा पॅसेज पाहून घेऊयात. हे बघा, हा किचन आणि बाथरूमच्या मध्ये असणारा पॅसेज आहे. इकडे लेफ्ट साइडला जर तुम्ही पाहायला गेलात तर इकडे आपल्याला वेस्टर्न टॉयलेट कम बाथरूम पाहायला मिळतो. हे पहा, पाण्याची व्यवस्था वगैरे खूप चांगली आहे या बिल्डिंग मध्ये. सो लगेच आता किचन मध्ये जाऊयात. किचन दाखवण्याआधी एक गोष्ट सांगेन, या ठिकाणी मित्रांनो आपण तुम्हाला किचन ट्रॉली सुद्धा लावून देणार आहे. या गोष्टीची नोंद घ्या. एल टाईप प्लॅटफॉर्म इकडे पाहायला मिळतो. इथे मोठी विंडो सुद्धा आहे. इथे हवा खूप चांगली येते मित्रांनो रूम मध्ये. इकडे वरती पाण्याची टाकी सुद्धा लावलेली आहे, पोटमाळा सुद्धा आहे. आणि हे पहा, इथे आपल्याला एल टाईप किचन पाहायला मिळतो. इकडे आपण तुम्हाला किचन ट्रॉली लावून देणार आहे. पुन्हा एकदा सांगतो, पिण्याचं पाणी आणि बोरिंगच्या पाण्याचं इथे कनेक्शन घेतलेलं आहे. पाण्याची व्यवस्था सुद्धा खूप चांगली आहे. पुन्हा एकदा पाहून घ्या. सो हा झाला आपला किचन. किचनच्या समोर इकडे आपल्याला कॉमन बाथरूम पाहायला मिळतो. हे बघा, इथे बाथरूम किंवा तुम्ही वॉशिंग मशीन सुद्धा ठेवू शकता. हे बघा, इथे काही युनिक अशा गोष्टी केलेल्या आहेत. तर चला मग आता मास्टर बेडरूम कडे जाऊयात. मास्टर बेडरूम मध्ये आता आपण आलेलो आहोत. या ठिकाणी पाहणार तर इकडे सुद्धा एक विंडो आहे आणि इथे सुद्धा एक विंडो आहे. या रूम मध्ये प्रत्यक्ष तुम्ही जेव्हा येणार त्यावेळेस पाहणार मित्रांनो, इथे हवा खूप चांगली येते. उजेड सुद्धा खूप चांगला आहे. इथे सुद्धा आपण तुम्हाला ग्रिल लावून दिलेले आहेत. हे बघा, फ्रंट साइड व्ह्यू आहे. हा मेन रोड आहे समोर. तिकडे ती समोरची सुद्धा मोहन ग्रीनवूडच. फेज 3 आहे तो. आपण आलोय फेज 2 मध्ये. ही बाल्कनी. बाल्कनी मधून जर आपला बेडरूम पाहायला गेलात तर चांगल्या साईज मध्ये पाहायला मिळतो. सो चला मग वेस्टर्न टॉयलेट कम बाथरूम पाहून घेऊयात. हे बघा, इथे आपल्याला वेस्टर्न टॉयलेट कम बाथरूम, वरती पाण्याची टाकी सुद्धा लावलेली आहे आणि इथे सुद्धा एक विंडो आहे. हे बघा, चला मग पुन्हा लिव्हिंग रूम कडे जाऊया. त्याच्यानंतर होम लोन बद्दल माहिती घेऊयात. मग मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा फ्लॅट? आजचा फ्लॅट तुम्हाला आवडला असेल आणि या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्ही जर इच्छुक असाल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर राईट कॉर्नरला दिलेला आहे. मला लवकरात लवकर कॉल करा आणि या सुंदर अशा फ्लॅटला बदलापूर शहरामध्ये खरेदी करा. आता राहिला प्रश्न, या फ्लॅटला कोण खरेदी करू शकतो? मित्रांनो, तुम्हाला जर या फ्लॅटला खरेदी करायचा असेल आणि तुमच्याकडे 4-5 लाख रुपये जरी असतील आणि तुम्हाला पेमेंट 40 ते 45 हजार रुपयापर्यंत असेल तर नक्कीच तुम्ही या फ्लॅटला खरेदी करू शकता. या गोष्टीची नोंद घ्या. आता याची फ्लॅट कॉस्ट जशी की मी तुम्हाला सांगितली 36,30,000 स्लाइडली नेगोशिएबल केल्यानंतर आणि रजिस्ट्रेशनचे चार्जेस यामध्ये इन्क्लूड केल्यानंतर साधारण तुम्हाला हा फ्लॅट जो आहे हा 39 लाखापर्यंत जाणार आहे. या गोष्टीची नोंद घ्या. किचन मध्ये तुम्हाला किचन ट्रॉली सुद्धा लावून देणार आहे. त्यामुळे नक्कीच मित्रांनो ही खूप चांगली डील असणार आहे. तर ही होती या फ्लॅटची डिटेल्स. तरी सुद्धा काही कळलं नसेल तर प्रॉपर सगळीच माहिती मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. चला मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. चला मित्रांनो, आता भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ मध्ये.